सर्वांना रामकृष्ण हरी माऊली, सर्वांना रामकृष्ण हरी. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता श्री संत सोपानकाका महाराज यांची आज सासवड नगरीतून पालखी प्रस्थान होणार आहे. आपण दाखवतो तुम्हाला. आत्ता सकाळचे 11:30 वाजत आहेत. 11 वाजून 24 मिनटं झालेली आहेत. या ठिकाणी बघा श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील नगार गाडी आहे. नगार गाडी आहे या ठिकाणी बघा. नगार गाडी आहे आणि ही श्री संत सोपानकाका महाराजांची समाधी स्थळ आहे. मंदिर, समाधी मंदिर बघा सोपान दिलेले आणि पालखी रथासाठी ब्रह्मा सोपान असं लिहिलेलं आहे. पालखी रथासाठी ब्रह्मा सोपान असं लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहूया. अशा प्रकारे बघा ब्रह्मा सोपान संतश्रेष्ठ श्री सोपानकाका महाराज पालखी रथ संत सोपानकाका सहकारी बँक लिमिटेड सासवड, संस्थापक माननीय चंदू काका जगताप असं लिहिलेलं आहे. आणि पालखी रथ आपण पाहू शकतो. चांदीचा वरून मुलामा आहे. ब्रह्मा सोपान फुलांची सजावट केलेली आहे चांगल्या प्रकारे. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणाहून श्री संत सोपानकाका महाराजांचं या ठिकाणाहून प्रस्थान होईल. आपण पाहू शकता दर्शनासाठी आलेले भाविक वारकरी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. लांबपर्यंत गर्दी झालेली आहे. आता आपण या पालखी रथासाठी असलेली बैलजोडी पाहूया. श्री संत सोपानकाका महाराज आणि सुंदर 100 वर्षाचे मानकरी. 100 वर्षाचे मानकरी. हा मग लात मारू शकतात. सागर आणि सुंदर, सुंदर अशी बैलजोडी संत सोपानकाका महाराजांच्या पालखी रथाला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहतोय. हा समाधी मंदिर आहे. पलीकडेच कऱ्हा नदी आहे. पलीकडेच बघा कऱ्हा नदी आहे. या ठिकाणीच बघा कऱ्हा नदी वाहत असते. या ठिकाणी बघा पिंड आहे. महादेवाची पिंड या ठिकाणी आहे. माऊली वारकरी दर्शन घेत आहेत. तर असे बघा कऱ्हेच्या पात्राच्या शेजारीच हे सोपानकाकांचं समाधी मंदिर आहे. दर्शनासाठी भाविक वारकऱ्यांची गर्दी आहे. बघा या ठिकाणाहून दर्शन रांगेकडे चाललेले आहेत मुख्य मंदिरात, समाधी मंदिरात. तरी बघा कऱ्हेला पाणी आलेलं आहे. वारकऱ्यांची आंघोळीची सोय चांगली झालेली आहे. आणि एक माऊलींच्या पालखी सोहळ्यात आलेले वारकरी, काकांच्या सोहळ्यात चालणारे असे वारकरी सर्वांना आंघोळीचा, कपडे धुण्याचा आनंद घेत आहेत. सकाळचे 11:30 वाजलेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणाहून माऊली सोपानकाकांची पालखी प्रस्थान करेल. अशा प्रकारे बघा हा समाधी मंदिराचा भाग आहे. अशा प्रकारे परिसर गजबजून गेलेला आहे वारकरी भाविक भक्तांनी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, तर हे 4 भावंडापैकी एक असे समाधी मंदिर आहे बघा इथं.